परदेशात गेलेल्या आहेत अशी माहिती 3,500 कंपन्या बंदही झालेल्या आहेत. याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावं. बरं का, गुंतवणूक येते आहे, गुंतवणूक येते आहे, गुंतवणूक आली, महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. कुठे आहे प्रगतीपथावर महाराष्ट्र? कुठे आहे रोजगार महाराष्ट्रात? सांगा. कशामुळं या कंपन्या जात आहेत? सरकारच्या धोरणांना कंटाळून, सरकारच्या खंडणीखोरीला कंटाळून. उद्योगमंत्री तर उदय सामंत आहेत. हो, ते उद्योगमंत्री आहेत म्हणजे नक्की कोणाचे उद्योगमंत्री आहेत? किती उद्योग आणले त्यांनी? MIDCची अवस्था बघा जरा, कशा विकल्या जात आहेत. हिशोब माझ्याकडे पूर्ण आहे प्रत्येकाचा. माझ्या इतका हिशोब सरकारच्या ऑडिटर जनरलकडे सुद्धा नाही आहे. हिशोब माझ्याकडे पक्का आहे, प्रत्येकाचा हिशोब आहे. कळलं? हां, कसं फावडे घेऊन बसलेले आहेत आणि कसं खोऱ्याने पैसे तिजोरीचे आणि जनतेचे लुटतायत. जमिनी कशा लुटल्या जात आहेत, प्रॉपर्ट्या कशा विकल्या जात आहेत. हां, शाळेपासून आरोग्य खात्यापर्यंत, आदिवासीपर्यंत फक्त लाचखोरीच सुरू आहे. पुढे जातोय निधी. काय करतायत देवेंद्र फडणवीस? मला सांगा ना, काय करतायत? सर, मंगलमिलन सुरू एनडीच्या खासदारांचा हातात तिरंगा झेंडा घेऊन मोदींच्या समोर सगळे खासदार आता. मूर्खांचा कारभार आहे तो. मानसिकदृष्ट्या हे लोक विकलांग झालेले आहेत. हे मनोरुग्ण आहेत आणि या मनोरुग्णांवरती आता उपचार होणं जरा कठीण आहे. लक्षात तुम्हाला सांगतो मी, सरकार बदलणं आणि या मनोरुग्णांवरती सामुदायिक उपचार करणं एवढाच एक आता मार्ग शिल्लक आहे. यांना गुंगीचं औषध देऊन झोपवलं पाहिजे सगळ्यांना, किंवा यांना चहातून भांग दिली पाहिजे, शांत पडून राहतो. बोल्या. लास्ट मंथ की प्रोटेस्ट को लेकर आज हाउस